नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्री सतीश भाडांगे सर तुमचं सर्वांचं आपल्या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करतो. आपण मागच्या लेक्चर पासून महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास ही सिरीज सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये आपण 1600 शतकापासून तर भारत स्वतंत्रपर्यंत हा सर्व इतिहास आपण कव्हर करणार आहे. ही सिरीज जर तुम्ही एकदा चांगली बघितली तर तुम्हाला पुन्हा हिस्ट्रीची कधीही अडचण येणार नाहीये, ज्याच्यामुळे तुमची कंबाईन बी, कंबाईन सी, तलाठी आणि इतर ज्या एमपीसीच्या परीक्षा आहेत त्या पूर्ण कव्हर होणार आहेत. आज खूप महत्वाचा पुढचा चॅप्टर आहे, सर्वांनी शेवटपर्यंत बघा, खूप चांगला फायदा याच्यापासून आपल्याला होणार आहे. मग बघा, आपण लास्ट लेक्चरला जे सुरू केलं होतं ते काय केलं होतं बरं? युरोपियन भारतामध्ये आले होते, बरोबर. ज्याच्यामध्ये तुम्हाला एक मी साधा एक तक्ता दिलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्वात पहिले कोण आले होते? पोर्तुगीज, नंतर आले डच, नंतर आले इंग्रज, नंतर आले डेनिश आणि नंतर कोण आले? फ्रेंच. कसे आले, काय आले, या सर्व गोष्टी ऑलरेडी आपण घेतलेल्या आहेत. जर पहिलं लेक्चर बघितलं नसेल तर नक्की ते लेक्चर बघा, म्हणजे पुढची लिंक तुम्हाला लागणार आहे. पहिल्यांदा कोण आलं होतं? पोर्तुगीज. पोर्तुगीजांबद्दल सर्वात जो काही शक्य आहे इतिहास आहे जो आपल्याला विचारला जाऊ शकतो सर्व आपण इथं क्लिअर केलाय. 2 नंबर आले होते डच. डचांची सत्ता आली होती किंवा डच आलेले होते, त्यांच्याबद्दलची सगळी माहिती आहे. तिसरे महत्वाचे आहे ब्रिटिश. ब्रिटिशांबद्दल आपण थोडी सविस्तर माहिती बघितली होती. कधी ब्रिटिश आले, ईस्ट इंडिया कंपनी कधी स्थापन झाली, कुठं स्थापन केली, सुरत, बिरत, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहेत. व्यापारी महत्वाचे केंद्र कोणते होते तेही आपण बघितलेले आहे. आणि इंग्रजांनी किंवा ब्रिटिशांनी भारतात जी सत्ता राबवली किंवा सत्तेत सहभाग घेतला, ज्याच्यामध्ये 2 महत्वाचे उठाव होते किंवा 2 लढाई होत्या. कोणत्या 2 लढाई होत्या? पहिली आहे कोणती बरं? प्लासीची लढाई, जी कधी झाली होती? 1757 साली. आणि दुसरी लढाई होती कोणती बरं? बक्सरची लढाई, जी कधी झाली होती? 1764 साली. ह्या डिटेलमध्ये आपण ऑलरेडी सर्व बघितलेले आहेत. त्यानंतर आपण 1773 कायदा सुद्धा ऑलरेडी बघितला आहे. ज्या कायद्याने काय झालं होतं बरं? बंगालचा जो गव्हर्नर होता तो बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला होता. मग पहिला कोण होता तेही तुम्हाला मी सांगितलं होतं, लॉर्ड वॉरेन हेस्टिंग. हा पण आपण बघितला होता. त्याच्या कालखंडामध्ये दुहेरी शासन व्यवस्था आली होती. दुहेरी शासन व्यवस्था 1765 ला सुरू झाली आणि 1772 ला तिने नष्ट केली. 7 वर्ष दुहेरी शासन व्यवस्था चालली. काय ती सुद्धा तुम्हाला मी मागच्या लेक्चरला सांगितली. त्यानंतर फ्रान्स आलेलं होतं, फ्रान्स, त्यांच्याबद्दल सुद्धा आपण माहिती बघितली. आता मेन जो आपल्याला इतिहास आहे तो आहे भारताचा इतिहास आहे, पण प्रामुख्याने भर कशावर आहे? महाराष्ट्रावर आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये इंग्रजांची सत्ता कशा प्रकारे स्थापन झाली त्याचे 3 महत्वाचे टप्पे. ते 3 टप्पे म्हणजे काय असणार आहे? मराठा इंग्रज युद्ध. म्हणजे इंग्रज मराठा जे युद्ध आहेत हे 3 झालेले आहेत. जे पहिलं कधी झालं होतं? 1775 ते 1782, 7 वर्ष युद्ध चाललं होतं. नंतर तह झाला, सालबाईचा तह झाला होता, त्यानुसार युद्ध थांबलं होतं. जवळपास पुढचे 20 वर्ष काही युद्ध झालं नाही इंग्रज आणि मराठ्यांमध्ये. पण नंतर युद्ध झालं 1803, ते जवळपास 2 वर्ष चालले, 1805 पर्यंत ते युद्ध चाललं. त्यानंतर तेही युद्ध थांबलं आणि नंतर तिसरं इंग्रज मराठा युद्ध झालं, ते 1718 ते 1818 ते 1818 पर्यंत 1 वर्ष साधारण युद्ध चाललं. आणि तिसऱ्या युद्धामध्ये मात्र पेशव्यांचा पूर्ण पराभव झाला. आणि पेशव्यांचा पूर्ण पराभव झाला आणि मुंबई प्रांत म्हणा किंवा ज्याला आपण मराठी साम्राज्य म्हणतो, इथं इंग्रजांचा हस्तक्षेप पूर्ण सुरू झाला. इंग्रजांनी पूर्ण सत्ता आपल्या हातात घेऊन टाकली होती. म्हणजे भारतातल्या बऱ्याच काही राजांना हरवण्याचं काम इंग्रजांनी केलं. फक्त ज्याच्यामध्ये पंजाब आणि मराठा प्रांत हे 2 प्रांत आहे जे सर्वात शेवट इंग्रजांच्या ताब्यात आलेले. आपण पुढे याला बघणार डलहौसी घेणारे ज्यावेळेस, त्या डलहौसीमध्ये आपण बघणार पंजाब प्रांत कसा खालचा केला होता. पंजाब प्रांत सर्वात शेवट खालचा झालेला आहे. परंतु मराठा हे 1818 ला काय झालं? खालचा केलं किंवा ते जिंकून घेतलं इंग्रजांनी. पेशवे युद्ध पूर्ण संपले होते. त्याचा इतिहास आपण मागच्या लेक्चरला सर्व बघितलेला आहे. आता सर्वात महत्वाचा इतिहास ज्याच्यावर आपल्याला जास्त क्वेश्चन असतात तो आहे, आता आपण महाराष्ट्रात एंट्री केलेली. कशात आहे? महाराष्ट्र. मग महाराष्ट्रामध्ये इंग्रजांची सत्ता कशी आली, काय आली, ते आता आपण बघणार आहोत. मग आपला पुढचा टॉपिक कोणता आहे? 1818 नंतर महाराष्ट्रातील ब्रिटिश शासन, ज्याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला? मुंबईचा प्रांत. पहिला मराठा साम्राज्य होतं, पण इंग्रजांनी आता त्याला काय केलं? एक राज्य केलं. राज्य म्हणजे काय रे? प्रांत. त्या प्रांताचं नाव काय ठेवलं? मुंबई प्रांत. हा मुंबई प्रांत बराच मोठा आहे. मुंबई प्रांत म्हणजे काय? सध्याचं कोकण, मराठवाडा, गुजरातचा भाग,
मध्य प्रदेशचा काही भाग, कर्नाटकचा खालचा काही भाग, हा सर्व भाग म्हणजे काय होता, मुंबई प्रांत होता. मोठा प्रांत होता, खूप जास्त मोठा प्रांत होता. मग याची कशा प्रकारे इंग्रजांनी याच्यावरती राज्य केलं ते आता आपल्याला बघायचं. आता 1818 मध्ये इंग्रजांनी पेशव्यांना हरवलं आणि इंग्रजांचं राज्य आता पुढे सुरू झालं मुंबई प्रांतामध्ये. बरोबर, पहिले काय होता, मराठा होता, आता काय झालं, मुंबई प्रांत झाला. मग आता मुंबई प्रांताचं काम बघण्यासाठी जो पहिला गव्हर्नर नियुक्ती केला इंग्रजांनी, ज्याचं नाव सर्वात इम्पॉर्टंट आहे, माउंट स्टुअर्ट इल्फिस्टन. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याच्यावर नेहमी क्वेश्चन आपल्याला विचारतात. सरळ सेवेची परीक्षा असू द्या, कंबाईन बी असू द्या, कंबाईन सी असू द्या किंवा राज्यसेवा असू द्या, नेहमी क्वेश्चन विचारतात. मग आता जो माउंट स्टुअर्ट इल्फिस्टन आहे का, याचा जो कार्यकाल आहे, हा कार्यकाल आहे 1819 ते 1827. जवळपास 8 वर्ष त्यांनी मुंबई प्रांताचा गव्हर्नर म्हणून काम केलं. आता हा जो व्यक्ती होता का, हुशार होता, चतुर होता. भारतामध्ये किंवा मुंबई प्रांतामध्ये इंग्रजांची सत्ता कशा प्रकारे एकदम प्रस्थापित होईल त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. पण याला ज्यावेळेस गव्हर्नर बनवलं का, ज्या इल्फिस्टनला गव्हर्नर बनवलं का, तर इल्फिस्टन समोर बरेच आव्हानं होते. सर्वात मोठं आव्हान काय होतं, नेटकीच पेशव्यांना हरवलं होतं आणि आता सर्व मराठी प्रांत हा इंग्रजांच्या ताब्यात गेला होता. साहजिक भारतीय मुंबई प्रांतातल्या लोकांना किंवा मराठी लोकांना आता सहन व्हायला शक्य होत नव्हतं. हे उद्र करणार होते, म्हणजे हे जे मराठा आहेत हे इंग्रजांच्या विरुद्ध लढा देणार होते, हे कन्फर्म होतं. मग यांना शांत करायचं होतं. हे सर्वात महत्वाचं काम कुणी केलंय, इल्फिस्टनने केलंय. हा, एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, 1818 नंतर उद्रेक होईल असं इल्फिस्टनला पण माहित होतं. उद्रेक करणारे 2 महत्वाचे गट होते. पहिला होता मराठा गट, कारण की पेशव्यांना आपण हरवलं, पेशव्यांचा मराठा गट होता, हे साहजिक आपल्यावर पुन्हा आक्रमण करू शकतात, ते एक मोठं टेन्शन होतं. आणि दुसरं होते ब्राह्मण. ब्राह्मण एक मोठी कम्युनिटी होती, कारण की या ब्राह्मणांना पण साहजिक दर्जांनी कमी केला होता. ब्राह्मणीशाही जी आपण म्हणतो ना, ती इंग्रजांमुळे कमी झाली होती, कारण की यांना कायद्याचं राज्य लागत होतं. ब्राह्मणांना काय लागत होतं, आम्ही सर्वश्रेष्ठ, असं होतं. त्यामुळे इल्फिस्टनला एक जाणीव होती का हे उठाव करणारे कोण करणारे, एक तर मराठी करतील किंवा ब्राह्मण करतील. मग ह्या दोघांनी, ह्या दोन्ही कम्युनिटीला आपण काय केलं पाहिजे, खुश केलं पाहिजे. मग ह्या खुश करण्यासाठी तिने काही महत्वाचे कार्य केले, ते आता आपण पुढे गेल्या बघणार आहे. पण याच्या पुढे सर्वात मोठी समस्या होती की ह्या 2 कम्युनिटीला आपल्याला काय करायचं, शांत करायचंय, यांना आपल्या बाजूने करायचंय, तर आपलं राज्य किंवा आपलं शासन जे आहे ते प्रस्थापित होईल. तोपर्यंत प्रस्थापित होणार नाही, ही गोष्ट त्याला चांगली माहिती होती. मग आता हिचं नेमकं कार्य काय, जे सांगितलं त्याचा इतिहास काय, ते आता आपण एक एक बघणार आहोत. ज्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदाच दिलंय तुम्हाला, माउंट स्टुअर्ट इल्फिस्टन हा महाराष्ट्रातील ब्रिटिश शासनाचा शिल्पकार मानला जातो. क्वेश्चन आपल्याला विचारला जातो, महाराष्ट्रात ब्रिटिश शासनाचा शिल्पकार कोण आहे, ज्याचं नाव काय, मग आपला इल्फिस्टन. शिल्पकार म्हणजे काय, ते खूप चांगले काम केले, खूप चांगले काम केले. साहजिक तो इंग्रज होता, त्यांच्या फायद्याचं तिने काम केलंच आहे, पण मराठा प्रांतासाठी किंवा मुंबई प्रांतासाठी सुद्धा तिने खूप चांगले कार्य केले. ते कार्य पुढे गेला मी तुम्हाला सांगणार आहे. जे खूप चांगले कार्य केले म्हणून तर त्यांना आपण काय म्हणतो बरं, शिल्पकार म्हणतो. मुंबई प्रांताच्या प्रशासनाचा शिल्पकार आहे. पेशव्यांचा अंत झाला होता, त्यानंतर तिने मुंबई प्रांतामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आधुनिक प्रशासनाची पायाभरणी केली. प्रशासन कसं असावं याची तिने पायाभरणी केलेली आपल्याला बघायला मिळतं. मग आता याची नेमके कार्य काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. पण इथपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा, मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर जर विचारला तर काय राहील, इल्फिस्टन. त्याचा कार्यकाल पण विचारला जाऊ शकतो, 1818 म्हणजे 19 ला त्याची नियुक्ती झाली, तर 1827 पर्यंत, हे लक्षात ठेवा. बरं, ते शिल्पकार हे मानलं जातं. मग आता इल्फिस्टनचे प्रमुख कार्य काय, इल्फिस्टन समोर 2 समस्या होत्या, त्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी तिने काही कार्य केलेले बघा. ज्यातलं सर्वात पहिले त्याचं कार्य काय बरं, प्रशासकीय सुधारणा. त्याच्या डोळ्यापुढे एकच गोष्ट होती, काय, प्रशासकीय सुधारणा केली पाहिजे. कारण याच्या आधी काय होते बरं, पेशवेशाही होती ना, राजेशाही पद्धत होती. ही राजेशाही पद्धत आता काढून टाकली होती आणि आता प्रशासन आणलं होतं. मग प्रशासनामध्ये त्याच्या बऱ्याच समस्या होत्या. लॉ अँड ऑर्डर सांभाळणारी प्रशासन व्यवस्था पाहिजे, कर गोळा करणारी प्रशासन व्यवस्था पाहिजे, बऱ्याच त्याच्या पुढे समस्या होत्या. ते सॉल्व्ह करण्यासाठी पहिला प्रयत्न केला.
मग तिने काय काय केलं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा अधिकाऱ्याची नियुक्ती केली. बघा, मुंबई प्रांतामध्ये जिल्हा अधिकाऱ्याची नियुक्ती कोणी केली, इल्फिस्टनने केलेली. म्हणजे काय करायचा, जिल्हा करायचा, जिल्ह्याचे एक प्रमुख ठेवायचा, त्याला कलेक्टर म्हणून टाकायचं. तो कलेक्टर सर्व जिल्ह्यांवरती आता प्रशासकीय काम करेल. प्रशासकीय काम करेल म्हणजे काय रे, लॉ अँड ऑर्डर सांभाळेल, महसूल गोळा करेल, आणि काय समस्या आहे तो गव्हर्नर पर्यंत पोहोचवेल. गव्हर्नर त्याचं सोल्युशन त्या कलेक्टर कडे देईल आणि कलेक्टर पुढचं सोल्युशन काढेल. यासाठी त्यांनी कोणतं पद नियुक्ती केलं, जिल्हा अधिकारी, कलेक्टर पद नियुक्ती केलं. जबरदस्त हुशार माणूस होता या. त्यानंतर त्यांनी मामलेदार, त्यानंतर पाटील आणि कुलकर्णी ह्या ज्या व्यवस्था होत्या का त्या अजून कार्यक्षम बनवल्या. कुलकर्णी, पाटील वगैरे व्यवस्था पहिली पण होती, म्हणजे ती पेशव्यांच्या काळात पण होती, त्या मात्र काय केलं त्यांनी अजून कार्यक्षम केलं, व्यवस्थित कार्य. तुम्ही बघा, मामलेदार म्हणजे काय माहितीये का, पोलीस अधिकारी, ते PSI BSI त्याला आपण मामलेदार म्हणतो, किंवा फौजदार वगैरे, ते मामलेदार वगैरे, तहसीलदार वगैरे, हे सर्व गोष्टी त्यांनी आणल्या. त्यानंतर तिने दुसरी सुधारणा जी केली ती कशात केली बरं, महसूल सुधारणा. महसूल म्हणजे काय रे, कर, पैसा, याच्याबद्दल काही सुधारणा केल्या. त्यांनी सर्वात पहिलं काय काम केलं माहिती का, जमिनीचे सर्वेक्षण केलं. कोणाकडे किती जमिनी आहे, कोणत्या जमिनीत किती उत्पन्न आहे, पुढे उत्पन्न जास्त आहे, पुढे उत्पन्न कमी आहे, या सर्व गोष्टींचा तिने सर्वे केला, त्याचा एक अभ्यास केला, आणि त्यानुसार तिने महसूल व्यवस्था सुरू केली. सेकंड काय केलं बरं, शेतकऱ्यांना होणारे जे अन्याय आहे का ते अन्याय कमी करण्याचं काम तिने केलं. कारण की त्याला काय करायचं होतं, जेवढे मराठा आहेत का या मराठ्यांना काय करायचं होतं, शांत करायचं होतं. आणि मराठ्यांमध्ये बराच एक मोठा समूह होता जो कुळंबी होता. कुळंबी आता माहित झाला असं सर्वांना, गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन चालू आहे. कुळंबी म्हणजे काय, असे मराठा जी शेती करतात त्यांना कुळंबी असं म्हणतात. मग या मराठ्यांना शांत करायचं होतं, म्हणजेच काय, या शेतकऱ्यांना जो अन्याय होणार आहे तो कमी करायचा होता. त्यानंतर जो महसूल गोळा केला जाणार होता का त्याच्यावर शिस्त आणली तिने. शिस्त आणली म्हणजे काय, जिथं जास्त उत्पन्न आहे तिथं जास्त कर घ्या, जिथं कमी उत्पन्न आहे तिथून कमी कर घ्या. पहिले याच्या आधी काय होतं, आपण कर प्रणाली बघणार आहे, कायम धरा पद्धत, ज्या वेगळ्या प्रकारच्या महसूल पद्धती आहे का त्या आपण डिटेलमध्ये बघणार आहे. पहिलं काय असायचं, आता मालवारी पद्धत आहे, एका गावातून ठरवला का तेवढा कर घेऊन टाकायचा, मग काहींना उत्पन्न कमी व्हायचं, काहींना उत्पन्न जास्त व्हायचं, ज्यांना उत्पन्न कमी त्यांच्या अन्याय व्हायचा. तसं हिने नाही केलं. हिने काय केलं, जर उत्पन्न कमी असेल तर कर बी कमी, उत्पन्न जास्त असेल तर कर सुद्धा जास्त, अशा प्रकारची हिने व्यवस्था केली, म्हणजे महसुलामध्ये मोठी सुधारणा केली. तिसरं काय बरं, न्याय व्यवस्था तिने पारदर्शक केली, न्याय व्यवस्था आणली. मग न्याय व्यवस्थामध्ये त्यांनी सदर न्यायालयाची स्थापना केली. कोणतं बरं, सदर न्यायालय. न्याय व्यवस्थेत अधिक नियमितता आणि पारदर्शकता सुद्धा तिने आणली. पारदर्शकता आणली म्हणजे खरोखर अन्याय होत असेल तर त्या व्यक्तीला न्याय देण्याचं काम, जिने अन्याय केलाय त्याला खरोखर शिक्षा देण्याचं काम, एवढी पारदर्शकता तिने आणली. सर्वात महत्वाचं त्याचे कार्य, सर्वात महत्वाचं ज्याच्यासाठी इल्फिस्टन ओळखला जातो ते म्हणजे काय, इल्फिस्टन कोड बिल म्हणतो आपण, इल्फिस्टन कोड बिल. हे काय तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आता इंग्रज यायच्या आधी भारतामध्ये काय होतं, राजेशाही पद्धत होती. या राजेशाही पद्धतीमध्ये लॉ अँड ऑर्डर सांभाळणारा कोण, राजा. समज एखाद्या व्यक्तीने काही चोरी केली त्याला राजा पुढे आणायचं, राजाच्या मनातील ती शिक्षा देऊन टाकायचं. म्हणजे एवढं पण नव्हतं, त्यांचे स्वतःचे कायदे होते पण सर्व अधिकार राजाकडे होते किंवा राजाने ठरवून दिलेल्या व्यक्तीकडे होते. पण इंग्रजांना ते मान्य नव्हतं. इंग्रजांनी काय करायचं ठरवलं होतं, कोणत्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा ही आधी सांगून ठेवायची, म्हणजे गुन्हेगार कुणी असो तेवढी शिक्षा द्यायची, जवळचा असो नाही तर लांबचा असो. मग कोणत्या गुन्ह्यासाठी कशी शिक्षा, कोणता कर गोळा करायचा हे सर्व त्यांनी लिहून ठेवलं. हे जे लिहून ठेवलं की कलम होते एक प्रकारे, राज्यघटना होती एक प्रकारे, तीच म्हणजे काय, इल्फिस्टन कोड बिल म्हणतो आपण त्याला. त्याने स्वतःची घटना लिहून ठेवली होती, ती तयार केली, ज्याला इल्फिस्टन कायद्याची संहिता सुद्धा म्हणतात. इल्फिस्टन कायद्याची संहिता, जशी भारताची राज्यघटना आहे भारतासाठी, तशी मुंबई प्रांतासाठी काय होती, इल्फिस्टन कायद्याची संहिता होती. त्यानुसार तो काय करायचा, जे काय असेल लॉ अँड ऑर्डर सांभाळायचं. पॉइंट क्लिअर होतोय ना, नक्की. नेक्स्ट पुढे आहे पोलीस व्यवस्था तिने व्यवस्थित केली. कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलीस व्यवस्था तिने व्यवस्थित मांडली. दरोडेखोर आणि
पेंढाऱ्यांच्या बंदोबस्त त्यांनी केला. दरोडेखोर एक संकल्प माहिती आहे का तुम्हाला काय? पहिले होते, आता नाही राहिले. दरोडेखोर हे लय भारी चोर होते. हे चोर काय करायचे, आधी जाऊन सांगायचे, नाही लक्ष द्या, आधी जाऊन सांगायचे. काय सांगायचे, आम्ही तुझी तर चोरी करणार आहे, आधीच सांगायचे. आणि जर पोलिसांना सांगितलं तर उडावलं, असे होते ते. मग ते द्यायचे, 2 दिवसांनी सरी चोरी करून घेऊन यायचे. पहिले खूप होते, गेल्या 20-25 वर्षात ते प्रमाण कमी झालं. आणि अजून एक होते ते म्हणजे काय, पेंढारी वगैरे पण होते, जे तुम्ही पिक्चर मध्ये वगैरे पाहिले असणार आहे. त्यांना सुद्धा त्यांचा बंदोबस्त काम करण्याचं काम कोणी केलंय, इल्फिस्टन. एक प्रकारे चोर होते किंवा त्या काळात त्यांना गुंड मानले जायचं, त्यांना त्यांनी नष्ट केलं. त्यानंतर आहे कोतवाल व पोलीस व्यवस्था अधिक सक्षम केली. कोतवाल व्यवस्था आणि पोलीस प्रशासन त्यांनी काय केलं, चांगल्या प्रकारे सुधारणा केलेली आपल्याला बघायला मिळते. हे त्याच्या सुधारणा आहे सुरुवातीच्या काळात. त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी महत्वाचं कार्य केलं. शिक्षण क्षेत्रात खूप महत्वाचं कार्य. भारतीय सरकारी शिक्षण व्यवस्थेचा पाया त्यांनी घातला. सरकारी शिक्षण व्यवस्थेचा पाया त्यांनी घातला. त्यांनी सरकारी शाळा सुरू केल्या, त्यात तो इंग्रजी शिक्षण पण द्यायचा आणि मातृभाषेतलं सुद्धा शिक्षण द्यायचं. पुढे पॉइंट आहे बघा, स्थानिक लोकांसाठी शाळा सुरू करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिलं. भारतीयांना शिक्षण देण्यासाठीचे काही महत्वाचे धोरण त्यांनी अवलंबले. त्याच्या स्मरणार्थ मुंबईमध्ये इल्फिस्टन कॉलेज पण स्थापन झालेले. इल्फिस्टन कॉलेज, तुम्ही जर PSI मेन्सला किंवा STI मेन्स किंवा राज्यसेवा मेन्स जर असेल तर ती इल्फिस्टन कॉलेजमध्ये होती. माझी पण तिथंच झाली होती मेन्स. खूप भारी कॉलेज, पूर्ण दगडाचं कॉलेज, अख्खं दगड वापरलाय, एवढं सुपर कॉलेज आहे. म्हणजे मुंबईमध्ये खूप भयानक गरम व्हायचं, त्या बिल्डिंग मध्ये गेलो, वरती पाहत होतो, फॅनच नव्हता, पण 2 मिनिटांनी मलाही थोडं शांत गरम म्हणजे थंड वाटलं. अख्खी दगडाची बिल्डिंग, हाईट वगैरे लय प्रॉपर आहे. ते बांधलेले, तेव्हा बांधले इल्फिस्टन कॉलेज. तिथं साधारणतः मेन्सच्या एक्झाम होतात, MPSCच्या. माझा तिथे 2-3 वेळेस पेपर होता तिथं. तर ते इल्फिस्टन कॉलेज त्यांनी काय केलं बरं, स्थानिक लोकांसाठी शाळा काढल्या आणि ह्या सुद्धा काय बरं, स्थानिक भाषेत काढल्या. आता याच्या मागे पण एक मोठं त्याचं राजकारण पण होतं. काय राजकारण होतं, शिक्षण जर स्थानिक भाषेत दिलं, मराठीमधून जर दिलं तर पेशव्यांना जाणवल तर हे तर मराठीतून काम करत आहे, चांगला प्रशासक आहे हा, म्हणजे हा इंग्रजीमधून शिक्षण बळजबरी देत नाहीये. त्यांनी मराठीतून शाळा काढल्या ना, त्यामुळे सुद्धा मराठी जे काही उद्रेक करणार होते का, तो उद्रेकाचा स्रोत काय झाला, कमी झाला. त्यामुळे मराठी नंतर उद्रेक नाही केलेला. म्हणजे हुशार होता, राजकारणी होता, सर्वात बाबतीत इल्फिस्टन लय हुशार माणूस होता. तर शिक्षणाबद्दलही त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं बघा, मराठ्यांना खुश करण्यासाठी त्यांनी सातारा संस्थांमध्ये छत्रपती प्रताप सिंग यांचं घराणं स्थापन केलं. आता बघा कशी गंमत आहे, इंग्रजांनी 1818ला पेशवाईंना पूर्ण हरवलं. अख्खं मुंबई प्रांत किंवा मराठा साम्राज्य कोणाच्या ताब्यात आलं, इंग्रजांच्या ताब्यात आलं. परंतु इल्फिस्टनला एक जाणीव होती, हे मराठी पुन्हा उद्रेक करू शकतात आणि जर यांनी आपल्याला हरवलं तर आपल्याला इथून निघून जावं लागेल. त्यापेक्षा आपण एक काम करू, आपण पेशव्यांना सुद्धा खूप मानतो, त्यांना आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे. ह्या कारणास्तव तिने काय केलं की सातारा जे संस्थान आहे का, हे स्वतंत्र ठेवलं आणि त्यात तिथं कोणाला छत्रपती म्हणून बसवलं, प्रताप सिंग यांना छत्रपती म्हणून बसवलं. आणि लोकांमध्ये काय भावना तयार झाली, नाही इंग्रज चांगले आहेत, म्हणजे मुघलांसारखं तर आपल्याला त्रास तर नाही दिलेला, व्यवस्थित आहे. म्हणजे लोकांची जे मन परिवर्तन करण्याचं काम कोणी केलं, ह्या इल्फिस्टनने केलेलं आहे. तर ते सातारा संस्थान स्थापन केलं, ते एक महत्वाचं माहिती असं क्वेश्चन याच्या विचारला जाऊ शकतो. त्यानंतर त्यांनी 7वं महत्वाचं काम केलं, काय बरं, स्थानिक प्रशासनामध्ये इम्प्रुव्हमेंट केली, सुधारणा केली. गाव पातळीवरती पाटील, कुलकर्णी या व्यवस्था कायम ठेवल्या. त्यानंतर स्थानिक लोकांना सरकारी नोकरीमध्ये संधी दिली. तर इल्फिस्टनची कायदे संहिता जी आहे का, ती इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावर नेहमी क्वेश्चन विचारतात. मग आता इल्फिस्टननी कायदे कशासाठी केले, ते प्रशासन सुव्यवस्थित चालण्यासाठी. मग याचं जे संहिता आहे का, ही कधी लागू केली बरं, 1827 तो जाता इल्फिस्टन कायदे संहिता कधी लागू झाली, 1827 लागू झाली. मग ही काय क्षेत्रभित्र, याच्याबद्दल थोडी माहिती पाहिजे आपल्याला. ही क्षेत्र म्हणजे इल्फिस्टन कायदे संहिता कुठे लागू केली बरं, मुंबई प्रांतामध्ये. जेवढा मुंबई प्रांत होता का
तिथं लागू केली. त्याच्यामध्ये काय गोष्टी होत्या बरं, दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकारच्या संकल्पना आणल्या होत्या. त्याच्या आधी अशा काही संकल्पना आल्या नव्हत्या. दिवाणी म्हणजे माहिती तुम्हाला सांगितलंय, दिवाणी म्हणजे काय, जिथं पैशावरून वाद आहे. फौजदारी म्हणजे काय, जिथं मर्डर, खून वगैरे, बलात्कार, मारामारी ह्या गोष्टी, त्याला काय म्हणतो आपण, फौजदारी. मग दिवाणीसाठी वेगळे कायदे आणि फौजदारीसाठी वेगळे कायदे, हे इल्फिस्टनने त्यावेळेस करून ठेवलं होतं. न्याय व्यवस्थेत अधिक सुसूत्रता आणणं व एक समानता आणण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी जिल्हा कोर्टची त्यांनी स्थापना केली. स्थानिक प्रथा व रूढींचा विचार करून त्यांनी कायदे तयार केले, हे महत्वाचं आहे. इथल्या परंपरा काय चालू आहे, कशा चालू आहेत, तर ह्या तिने बघितल्या पहिल्या आणि त्यानुसार तिने काय केलं, या कायदा संहितेमध्ये काही महत्वाचे कायदे केले. ही संहिता पुढील काळामध्ये भारतीय कायद्याच्या विकासाचा महत्वाचा टप्पा मानला जातो. म्हणजे भारतामध्ये जे काही नंतर कायदे झाले का, वेगवेगळे इंग्रजांनी कायदे केले का, त्या कायद्यात ते कायदे तयार करताना या इल्फिस्टन कायदे संहिताचा पहिला अभ्यास केला. याच्या आधारावरती बाकीचे कायदे तयार झालेले. एवढं सुंदर, एवढं बेस्ट या इल्फिस्टन कायदे संहितेमध्ये आपल्याला कायदे बघायला मिळतात. कळालं काय, कधी प्रकाशित झाले हे, 1827. लक्षात ठेवा, ही डेट बऱ्याच विचारलेली. त्याचं क्षेत्र काय बरं, मुंबई प्रांत आहे, पूर्ण मुंबई प्रांत. आणि त्याच्याबद्दलची माहिती, दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकारच्या संकल्पना या कायद्यामध्ये आणलेल्या होत्या. काही पर्यंत काही डाऊट राहील का, आपल्याला काय काय विचारणारे पुन्हा एकदा सांगतो. इल्फिस्टनचं काय विचारतील, त्याचा कार्यकाल विचारतील, शिल्पकार कोणाला, कसा, कुठला, ते आपल्याला विचारतील. त्यानंतर त्याची महत्वाची कार्य, जेवढ्या काही सुधारणा आहे का, त्या सुधारणा आपल्याला विचारतात. कारण एमपीएससी ला स्टेटमेंट वारीज क्वेश्चन असतात, त्यामुळे तुम्हाला हे सर्व गरजेचं आहे. सरळ सेवेला डायरेक्ट एवढं गरजेचं नाही. सरळ सेवेला काय का, इल्फिस्टन कायदे संहिता कधी आली, त्याचा कार्यकाल कधी होता, असं फॅक्च्युअल डाटा असतो. हे कन्सेप्च्युअल नाहीये. मात्र तुम्हाला आता आपल्याला तलाठी किंवा कंबाईन बी, कंबाईन सी द्यायची, ते सर्व गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ओके, बर. आपल्याला जवळपास 5 ते 6 गव्हर्नर मुंबई प्रांताचे झाले. कधीपर्यंत, 1857-58 पर्यंत. त्यातला पहिला इम्पॉर्टंट आहे, पहिला आपल्याला प्रश्न विचारतात. नंतरचे 5-6 आहे त्याच्यावर एक क्वेश्चन नाहीये, पण नावं एकदम माहित असू द्या. दुसरा गव्हर्नर जो होता तो कोण होता, सर जॉन माल्कम. हा दुसरा गव्हर्नर जनरल होता, ज्याचा कार्यकाल 1827 ते 1830. हा दुसरा आहे. तिसरा होता सर रॉबर्ट ग्रँड, ज्याचा कार्यकाल 1835 ते 1838 पर्यंत होता. हा, याची काही महत्वाची गोष्टी, सर जॉन माल्कम जो आहे का, ते कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पण प्रयत्न केलाय. महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केलाय. दळणवळण सुविधा चांगली सुधारावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलाय. रस्ते, रेल्वे यासाठी पण त्यांनी थोडा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आहे सर रॉबर्ट ग्रँड. यांनी सुद्धा शिक्षणासाठी बरेच कार्य केलेले आहे. मुंबई प्रांतामध्ये शिक्षणाचा प्रसार त्यांनी केला आणि त्यांनी चांगल्या शिक्षणासाठी काम केलंय, म्हणून त्याच्या स्मरणार्थ पुढं मुंबईमध्ये एक मेडिकल कॉलेज स्थापन केलं गेलं, ज्या मेडिकल कॉलेजचं नाव त्याच्या नावावरून दिलं. काय बरं, ग्रँड मेडिकल कॉलेज. आलं लक्षात इथपर्यंत, मेडिकल कॉलेज होते. त्यानंतर चौथा आहे लॉर्ड फॉकलँड. हा 1848 ते 1853 मध्ये आहे. फॉकलँड नाव आहे त्याचं. काय नाव आहे, फॉकलँड. हे देण्याचं मुख्य कारण काय, ह्या व्यक्तीने, ह्या गव्हर्नरने सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते आणि प्रशासन हे सुधारण्यासाठी भरपूर मोठा प्रयत्न केलेला आहे, बराच प्रयत्न. याचं कारण बी तसंच आहे. आता तुम्हाला माहिती आहे गव्हर्नर हा कुठं असायचा, राज्यामध्ये, आणि ह्या सर्व राज्यांचा एकूण कारभार बघायला त्यावेळेस असायचा पूर्ण भारतामध्ये, तो असायचा व्हाईसरॉय. कोण असायचा, व्हाईसरॉय. कोण असायचा, व्हाईसरॉय. आणि ह्या कालखंडामध्ये म्हणजे 1848 ते 1856 या कालखंडामध्ये भारताचा व्हाईसरॉय होता डलहौसी. कोण होता, डलहौसी. डलहौसीचं कार्य एकदम जबरदस्त आहे, ते पुढे गेले आपण बघणारच लगेच. पण डलहौसीचं कार्य पूर्ण भारतभर चालू होतं. त्या डलहौसीने काय काय केले, रेल्वे सुरू केली, त्या डलहौसीने पोस्ट ऑफिस सुरू केलं, त्या डलहौसीने तार यंत्र सुरू केलं, त्या डलहौसीने भरपूर सुधारणा केलेल्या आहे. आणि त्याच सुधारणेचा कालखंड आहे ना जवळपास. मग साहजिक याच्याच कालखंडामध्ये येणे सार्वजनिक बांधकाम विभाग,
रस्ते, प्रशासन हे सुद्धा मुंबई प्रांतात सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून हा एक आपल्याला साधारणतः माहिती पाहिजे. 3-4 नावं काही आहेत इम्पॉर्टंट तेवढे तुम्हाला मी सांगितले. कळालं का? पहिला इल्फिस्टन तर इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर नेहमी प्रश्न असतो. बाकीचे 3 पण तुम्हाला मी सांगितलेले आहेत. कळालं इथपर्यंत? हे महत्वाचे 1857-58 पर्यंत महत्वाचे गव्हर्नर होते. कुठले? मुंबई प्रांताचे. आपण एकदम सिक्वेन्सली जातोय म्हणजे तुम्हाला इतिहासामध्ये जास्त प्रॉब्लेम राहणार नाही. आता जे मगाशी तुम्हाला मी सांगितलं, भारतात इंग्रज आले, त्यांचा मुख्य उद्देश होता व्यापार, आणि व्यापार करता करताच काय करायचं होतं बरं, त्यांना पैसा पण कमवायचा होता भरपूर, त्यांना महसूल लागत होता. मग त्यांनी भारताच्या प्रशासनामध्ये हस्तक्षेप केला आणि भारताचं प्रशासन आपल्या हातात घेतलं. प्रशासन हातात घेतल्यावरती महसूल गोळा करायचा होता. मग महसूल कसा गोळा करायचा, यासाठी इंग्रजांनी 3 महत्वाची, थोडक्यात आपण म्हणू शकतो, पद्धती आणल्या. महसूल गोळा करण्याच्या किती पद्धती? 3. परीक्षेला 3 पैकी एखादा क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारतात. 3 पद्धती, महसूल 3 पद्धती बघायच्या, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावर हमखास क्वेश्चन आपल्याला विचारले जाणार आहे. या 3 वेगवेगळ्या ठिकाणी होत्या बरं का. एक महसूल पद्धत बंगाल प्रांतामध्ये होती का त्याच्या आसपासच्या एरियामध्ये. दुसरी एक महसूल पद्धत होती मुंबई आणि मुंबईच्या प्रांताच्या आसपासच्या एरियामध्ये. आणि तिसरी होती कुठं? मद्रासमध्ये आणि मद्रासच्या आसपासच्या एरियामध्ये. 3 महसुली पद्धती होत्या, त्या आपल्याला आता 1 बाय 1 बघायच्या आहे. ज्याची सर्वात पहिली आपल्याला बघायची ती कोणती बरं? कायमधारा पद्धत. सर्वात पहिली कोणती बघायची आपल्याला? काय ती? कायम धारा पद्धत. त्यालाच आपण दुसरा शब्द काय बरं? जमीनदारी पद्धत, किंवा त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? परमनंट सेटलमेंट सिस्टीम. ओके, आता ही काय काय ते थोडक्यात आपण बघू. कायम धारा ह्या शब्दाचा अर्थच तोय. धारा म्हणजे काय? वाहने. कायम म्हणजे काय? सतत. सतत पैशाचा फ्लो होतोय. लक्षात, सतत पैशाचा फ्लो होतोय, त्याला म्हणतो आपण कायम धारा. दुसरं यालाच नाव काय बरं? जमीनदारी. जमीनदारी म्हणजे काय? जमिनीचा जो जमीनदार असेल का त्याच्याकडून कर गोळा करायचा. शेतीचे तसे 2 घटक होते. एक होता स्वतः शेती करणारा शेतकरी, आणि दुसरा होता त्यांचा प्रमुख एक असायचा, तो कोण असायचा? जमीनदार. जमीनदार शेती नव्हता करत, तो शेती करून घ्यायचा. कोणाकडून करून घ्यायचा? शेतकऱ्याकडून करून घ्यायचा. जमीनदार मोठा मालक होता, त्याच्या खूप जमिनी असायच्या, त्याच्यात तो लोक कामाला आणायचा. ते काम करणारे शेतकरी, आणि जमीनदार मात्र शेती करत नव्हता. मग हा कर कोणाकडून घेणार होते बरं? सरकार, ब्रिटिश कोणाकडून घेणार होते हा कर? जमीनदारांकडून. शेतकऱ्यांचा काही संबंध याच्यात नव्हता. म्हणून या कराला आपण काय म्हणतो? जमीनदारी पण म्हणतो. जमीनदार पद्धत किंवा कायमधारा पद्धत, दोघांचा अर्थ एकच आहे. प्रश्न दुसरा काय? कधी सुरू झाला आणि कोणी सुरू केला, याच्यावर हमखास क्वेश्चन असतो. ही जी पद्धत सुरू झाली ही कधी झाली बरं? 1793 ला. कोणी केली? लॉर्ड कॉर्नवॉलिस. कोणी केली? लॉर्ड कॉर्नवॉलिस या गव्हर्नर जनरलनी ही पद्धत आणलेली आहे. कधी आणि कोणी हे इम्पॉर्टंट आहे, हे नेहमी आपल्याला विचारलं जातं. आता ही पद्धतच का आणली ती एक तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. ही पद्धत आणण्याचं मुख्य कारण काय होतं आपण बघितलं बघा. प्लासीची लढाई झाली 1757 ला, त्यानंतर झाली बक्सरची लढाई 1765 ला, 64 ला. 65 ला एक आपण कायदा आणला होता, कोणते बरं? दुहेरी शासन व्यवस्था. बरोबर का नाही? ती कुठपर्यंत चालली? 1772 पर्यंत चालली. पण त्या पद्धतीत बऱ्याच काही त्रुटी होत्या ना, आपण त्या त्रुटी वगैरे सगळ्या बघितल्या. तर नेमका इंग्रजांनी पैसा कसा, कर कसा गोळा करायचा, महसूल कसा गोळा करायचा, ही पद्धती अजून एकमतता आलेली नव्हती, किंवा सगळीकडे सारखेपणा नव्हता. मग ज्या वेळेस लॉर्ड कॉर्नवॉलिस हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला, तर त्यांनी काय केलं? सगळीकडे कर प्रणाली सारखी असावी यासाठी त्यांनी आणलेली पद्धत जी आहे ती कोणती आहे? जमीनदारी किंवा कायमधारा पद्धत. कळाली सर्वांना? आता मग ही पद्धत काय बघा, ही पहिली महसूल पद्धत आहे. याच्या आधी अशी कोणी महसूल पद्धत आणलेली नव्हती. मग याचं नेमकं क्षेत्र काय आहे? काय विचारतील आपल्याला? क्षेत्र. मग हे कुठं कुठं होतं? तर साहजिक बंगाल प्रांत, त्यानंतर त्याच्या जवळचा बिहार, ओडिसा, ज्याला आता ओडिशा म्हणतो आपण, आणि काही बनारसचा काही भाग, या भागामध्ये आपण ही लॉर्ड कॉर्नवॉलिसने ही पद्धत आणली होती. कळालं सर्वांना?
क्षेत्र विचारतील. क्षेत्र काय? बंगाल, बिहार, ओडिसा आणि बनारसचा काही भाग, म्हणजे उत्तर भारतात किंवा बंगालमध्ये. लक्षात आला पॉईंट? याचं कारण पण इथं दिलंय बघा तुम्हाला. 1765 मध्ये बक्सरच्या लढाईनंतर इंग्रजांना बंगाल, बिहार आणि ओडिसाची दिवाणी मिळाली होती. आपण जे शिकलो म्हणजेच काय, कर गोळा करण्याचे अधिकार इंग्रजांना मिळाले होते. महसूल वसुलात अडचणी येत असल्याने इंग्रजांनी नवीन व्यवस्था आणण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. कोणती? कायमधारा पद्धत. तुम्हाला जे कारण सांगितलं ते कारण सुद्धा तुम्हाला इथं दिलेलं आहे. आता कायमधारा पद्धतीची वैशिष्ट्य काय, जे आपल्याला तुम्हाला फॅक्च्युअल डाटा आहेत परंतु कन्सेप्च्युअल डाटासाठी सुद्धा विचारला जातो. मग याचं महत्वाचं काय वैशिष्ट्य? महसूल कायमस्वरूपी निश्चित होता. म्हणजे काय? सपोज सिन्नरमध्ये एखादा जमीनदार आहे, त्या जमीनदाराने वर्षाला 50 रुपये द्यायचा किंवा महसूल द्यायचा, ही फिक्स होतं. म्हणजे याला आपण काय म्हणतो बरं? कर प्रणाली कशी होती बरं? निश्चित. म्हणजे याचा फायदा काय व्हायचा? भविष्यात शेतकऱ्यांचं किंवा जमीनदारांचं उत्पादन जरी वाढलं तरी कर मात्र तेवढाच द्यायचा. कर जास्त द्यायचा का? नाही. म्हणजे जमीनदारांचा फायदा व्हायचा. हा पण तोटा पण व्हायचा. काय तोटा व्हायचा? एखाद्या वर्षी उत्पन्न जर कमी झालं, कर तर फिक्स आहे. टॅक्स किंवा जो महसूल असेल तो कसा असणार आहे? फिक्स. भविष्यात तो सरकार वाढवणार पण नाहीये आणि कमी पण करणार नाहीये. म्हणजे सरकारला जो इन्कम झाला हा कसा झाला बरं? कायम धारा झाला. म्हणजे जी काही पैशाची येणारी धारा आहे ती चेंज होणार आहे का? नाही म्हणा, म्हणून त्याला कायम धारा म्हटलं. सेकंड वैशिष्ट्य काय बरं? जमीनदाराला जमिनीचा मालक मानले जाणार. म्हणजे एखादी जमीन आहे जिथं उत्पन्न घेतलं जाणार आहे, तिथं दोन घटक असायचे तुम्हाला मी सांगितलं. एक कोण असायचा? शेतकरी, शेती करणारा. दुसरा कोण बरं? जमीनदार. इंग्रजीचं कोणाला फक्त पकडायचे? जमीनदाराला. शेतकऱ्याचा काही संबंध होता की नाही. ह्या पद्धतीमध्ये जमीनदाराकडूनच फक्त कर वसूल व्हायचा, शेतकऱ्यांकडून कर वसूल होत नव्हता. मग हे जमीनदार सरकारला कर भरायचे, पण हे जमीनदार कोणाकडून कर घ्यायचे? मग शेतकऱ्याकडून घ्यायचे. याच्यामध्ये पण काय अन्याय व्हायचा ते पुढे गेला तुम्हाला सांगतोच काय. जमीनदाराच कायमधारा पद्धतीत आणि ह्या जमीनदारी पद्धतीमध्ये जमिनीचा मालक हा स्वतः जमीनदार असायचा. शेतकरी फक्त राबणार, तो फक्त काम करणार. त्याच्याकडून कर कोण घेणार? जमीनदार घेणार. लक्षात आलं? मग आता एक हा पुढे गेला आहे, याचा ड्रॉबॅक पण आहे. कोणता बरं? सपोज शेतीचं उत्पन्न झालं 100 रुपयांचं, सरकार कर घेणार फक्त सपोज 20 रुपये, इंग्रज किती घेणार? 20. पण तो जमीनदार त्या शेतकऱ्याकडून 80 रुपये घ्यायचा. त्या जमीनदाराने शेतकऱ्यांकडून किती कर घ्यावा याची काही पद्धत नव्हती. म्हणजे याच्यामध्ये कोणा अन्याय व्हायचा? शेतकऱ्यांना अन्याय व्हायचा. जमीनदार मोठे होत गेले, शेतकरी गरीब होत गेले, हा अन्याय व्हायचा ना. लक्षात? फक्त एकच होतं, जमीनदारांनी टॅक्स कर कोणाकडून घ्यायचा आहे? शेतकऱ्याकडून. शेतकऱ्या जर भारताने आला ते काढून द्यायचे, बाकी काही करत नव्हते. पण जमीनदारांनी जर कर भरला नाही तर डायरेक्ट जमीन ही सरकारी होऊन जायची का त्याच्यावरती हस्तक्षेप कोण करायचं? सरकार. म्हणजे पूर्ण सरकारी मालकीची होऊन जायची. लक्षात? पुढे ड्रॉबॅक दिलेले आपल्याला. म्हणजे जमिनीचा मालक कोण असणार होता विरुद्ध? स्वतः जमीनदार असणार होता. शेतकरी प्रत्यक्ष शेती करत असला तरी त्याला मालकी हक्क नव्हता. शेती कोण करायचा? शेतकरी. पण तो शेतीचा मालक होता का? नव्हता. ठरलेल्या तारखेला महसूल भरला नाही तर जमीनदाराची जमीन जप्त करून घेतली जायची. कारण की जमिनीचा मालक कोण आहे? जमीनदार. त्याची काय करायची? जमीन जप्त करून घ्यायचं कोण? इंग्रज सरकार. जमीनदार शेतकऱ्याकडून महसूल गोळा करत असे, जे आता मी तुम्हाला सांगितलं. बर, पुढचं काय? याचं काही उद्दिष्ट होते. सरकार इंग्रजांनी हा जो कायदा आणला, ही जी पद्धत आणली, याचे काही महत्वाचे उद्देश होते. काय? सरकारला नियमित महसूल मिळणार होता. फिक्स महसूल. कमी जास्त होणार होता का? नाही, फिक्स महसूल मिळणार होता. इंग्रजांना निष्ठावान जमीनदार वर्ग मिळणार होता. म्हणजे काय रे? आता इंग्रज कोणाकडून कर घ्यायचं? जमीनदारांकडून. म्हणजे जमीनदार आणि इंग्रज यांच्यामध्ये कॉम्बिनेशन किंवा यांचं कोऑर्डिनेशन खूप चांगलं असायचं. बाकी तसाही जमीनदारांच्या हाताखाली शेतकरी काम करायचे. शेतकरी काहीच करत नव्हते. उद्रेक करू शकत नाही, इंग्रजांबरोबर भांडू शकत नाही, काहीच करू शकत नाही. त्यामुळं इंग्रज
आणि जमीनदार यांचं बॉन्डिंग चांगलं जमायला लागलं होतं. त्यानंतर काय, महसूल व्यवस्थित स्थैर्य प्राप्त झालं होतं. म्हणजे एखाद्या जमीनदाराला सांगितलं का एवढा एवढा कर गोळा करून दे, परत वर्षभर डोक्याला ताण असायचा का इंग्रजांना? नाही. प्रत्येकच गोळा करायला त्याची गरज पडायची का? नाही. जमीनदार एक असायचा, शेती करणारे 100-500 लोक असायचे. मग प्रत्येकाच्या घरी जायची गरज आहे का इंग्रजांना? नाही. एकदम प्रॉपर काम चालू झालं होतं. पण त्याचे काही फायदे पण होते आणि काही तोटे सुद्धा होते. त्याच्यात फायदे कोणते कोणते ते आता आपण पटकन बघूयात. फायदे काय होते? फायदा सर्वात महत्वाचा काय, सरकारला निश्चित महसूल मिळणार होता, फिक्स महसूल मिळणार होता, जो काही मिळणार तो. महसूल वसुलीची जबाबदारी कोणावर होती? जमीनदारावर. कारण की मला जमीनदार पैसे आणून देणार आहे ना. मग तो शेतकऱ्याकडून तुम्ही कसं गोळा करा आम्हाला काही सांगू नका, कितीही गोळा करा, काही सांगायचं नाही, आम्हाला आमचे पैसे आणून द्या. हा फायदा होता. तिसरं काय, प्रशासनाचा खर्च कमी होणार होता. कारण की तो जमीनदार आहे, तो सर्वांचा पैसा गोळा करायचा शेतकऱ्यांचा आणि जाऊन कलेक्टरला द्यायचा. झाला महसूल गोळा, म्हणजे प्रशासनाचा खर्च सुद्धा कमी झाला. मॅन पॉवर पण त्यांची कमी लागायला लागली. जमीनदार वर्ग इंग्रजांच्या बाजूने उभा राहायला लागला नेहमी. कारण की आपला कर कोण घेत आहे? इंग्रज घेत आहे. तर अशा वेळेस ते जमीनदार नेहमी कोणाची बाजू घ्यायचे? इंग्रजांची बाजू घ्यायची. हा फायदा आपल्याला सर्व बघायला मिळतो इंग्रजांच्या बाजूने. पण आपल्याला काही म्हणजे बाकीच्या काही शेतकऱ्यांना तोटा पण झाला याच्यापासून. काय तोटा झाला? शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये शोषण व्हायला लागलं. जसं की मी आता तुम्हाला सांगितलं ना, की जसं एखादा इंग्रज आहे, ते इंग्रजांनी काय सांगितलं एखाद्या सावकाराला की मला तुझ्याकडून 50 रुपये काय पाहिजे बरं? महसूल पाहिजे. मग हा काय करायचा सावकार किंवा तो जमीनदार त्या शेतकऱ्यांना काय करायचा? जमीनदाराकडून 100 रुपये घ्यायचा. हा काय म्हणायचा? मला इंग्रजांना 100 रुपये द्यायचे. पण द्यायचा किती? हा मात्र 50च द्यायचा. मग हा उरलेले 50 रुपये काय करायचा? स्वतःच्या खिशात घालायचा. याच्यामुळे या शेतकऱ्यांवरती काय व्हायचा? अन्याय व्हायचा, त्यांचं मोठ्या प्रमाणात शोषण व्हायचं. दुसरा काय तोटा होता बरं? दुष्काळ किंवा पीक खराब झाले तर कर भरावा लागत असे. तो तोटा शेतकऱ्यांना पण असायचा आणि जमीनदाराला असायचा, कारण की उत्पन्नच झालेलं नाहीये. पण कायमधारा आहे ना, कायमधाराचा अर्थ काय? पैसे आम्हाला आणूनच द्यायचे. तर जमीनदाराचं आणि शेतकऱ्याचं तर मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचं, तोटा व्हायचा. शेती सुधारण्यासाठी जमीनदारांनी विशेष कधीच प्रयत्न केला नाही. कर कोण घ्यायचं? जमीनदार शेतकऱ्यांकडून. पण जमीनदाराने कधीही शेतीची क्वालिटी बघितली नाही. शेती चांगल्या प्रकारे उत्पन्न देते का नाही ते बघितलं नाही. खताचा कधी विचार केला नाही, कशाचा विचार नाही केला. बरोबर ना? असं मला म्हणायचंय. कळालं? आणि हे सर्व कोणाला करावं लागायचं? शेतकऱ्याला. मग शेतकऱ्याचा पैसा जास्त जायचा, उत्पन्न कमी मिळायचं. तो एक तोटा झाला. सरकारला शेती उत्पन्न वाढले तरी अतिरिक्त महसूल मिळत नव्हता, हे पण एक गोष्ट होती. म्हणजे एखाद्या वेळेस पाऊस चांगला झाला, वातावरण चांगलं असलं, उत्पन्न खूप जास्त झालं, तरी सुद्धा सरकारला एक्स्ट्राचे पैसे मिळत नव्हते. सरकारच्या बाजूने हा पण एक लॉस होता. आणि त्याच्यामुळे काय झालं? ग्रामीण भागामध्ये विषमता तयार झाली. विषमता म्हणजे काय? सावकार श्रीमंत होत गेले, जमीनदार श्रीमंत होत गेले, शेतकरी काय होत गेले? तोट्यात गेले. आता काय सांगितलं मी तुम्हाला? जमीनदार कोणाकडून कर घ्यायचे? शेतकऱ्याकडून. आता शेतकऱ्याला पण तेवढा कर देणं बंधनकारक होतं, म्हणून शेतकरी काय करायचा? सावकारांकडून कर्ज घ्यायचा. कर्जबाजारी मोठ्या प्रमाणात झाला, गरीब होत गेला, शेतकरी गरीब होत गेला आणि हे जमीनदार श्रीमंत होत गेले. म्हणजे तिथं ग्रामीण भागामधली विषमता वाढत गेली. मिळत होतं ना, मग तेच ना. सपोज काय, आता हे जे काही जमीनदार आहे, या जमीनदार यांच्याकडून किती कर घेणार? 100 रुपये. मग शेतकऱ्यांनी जास्त काम करत त्यांनी 150 रुपये कमवायचे, 50 रुपये त्यांना राहायचे. जास्त कमव, त्याच्यापेक्षा जास्त कमव, एवढा पैसा मला आणून द्या. म्हणजे इंग्रजांनी पण जमीनदारांना तेच सांगितलं, आम्हाला एवढा एवढा कर द्या, बाकी पैसे तुम्हाला ठेवा. मग हे पण काय म्हणायचे शेतकऱ्यांना? आम्हाला एवढा एवढा कर द्या, बाकीचे पैसे तुम्हाला ठेवा. पण मग कधी कधी जर पाऊसच चांगला झाला नाही, वातावरण जर खराब असलं तर उत्पन्न मिळत नव्हतं. मग अशा वेळेस कधी कधी त्या शेतकऱ्यांना पण काय घ्यावं लागायचं? सावकाराकडून कर्ज घ्यावं लागायचं. कधी कधी या जमीनदारांना सुद्धा घ्यायला लागायचं आणि नंतर ते इंग्रजांना जाऊन नेऊन द्यायचं. ही पद्धत जवळपास 20 वर्ष चालली. किती वर्ष चालली पद्धत? जवळपास 20 वर्ष चालली आपल्याला बघायला मिळते. नंतर काही बदल झाले ते आपण पुढे गेल्या बघूच. इथपर्यंत कळालं. आता आपल्याला दुसरी महसूल पद्धत बघायची, जिचं नाव काय बरं? रयतवारी पद्धत.
आता काय बघायची आपल्याला, रयतवारी पद्धत. पहिले दोघांमध्ये फरक काय तो सांगतो, मग आता आपण त्याचं डिटेल मध्ये माहिती काय ती बघूयात. याच्या आधी आपण कोणती पद्धत शिकलो, कायमधारा, किंवा ज्याला दुसरं नाव अजून काय होतं बरं, काय होती, जमीनदारी पद्धत, बरोबर ना. जमीनदारी पद्धतीमध्ये कोण मालक असायचा, जमीनदार. शेतकरी मालक होता का, नाही. पण आता दुसरी पद्धत आली, ती काय बरं, रयतवारी. रयतचा अर्थ असतो शेतकरी. म्हणजे आता इंग्रज सरकार कोणाकडून महसूल घेणार बरं, आता रयतेकडून. रयतेकडून म्हणजे कोणाकडून, शेतकऱ्याकडून. म्हणजे आता जमीनदार मध्यस्थी राहिला का, नाही. आता जमिनीचा मालक कोणाला कन्सिडर केला जाणार आहे, शेतकऱ्याला. कोणाला केलं जाणार आहे, शेतकऱ्याला. दोघांमधला फरक काय आला, कायमधारा पद्धतीमध्ये जमिनीचा प्रमुख कोणाला मानलं जायचं, जमीनदाराला. रयतवारी पद्धतीमध्ये जमिनीचा मालक कोणाला मानलं जायचं, शेतकऱ्याला, आणि त्याच्याकडून कर गोळा करायचा शेतकऱ्याकडून. मग आता ही पद्धत काय ते आता आपण बघूया. जसं इथं दिलंय बघा, रयतचा अर्थ काय असतो बरं, शेतकरी किंवा जमीन करणारा व्यक्ती, शेतकरी. मग ही पद्धत म्हणजे काय, सरकारचा थेट कराचा संबंध कोणासोबत होता, शेतकऱ्याशी होता किंवा रयतेशी होता. याच्यामध्ये जमीनदार हा मध्यस्थी होता का, नाही. जमीनदार याच्यामध्ये मध्यस्थी नव्हता. मग आता ही जी सर्वात पहिली पद्धत कोणी आणली, त्याचं नाव आपल्याला माहित पाहिजे. त्याचं नाव आहे कॅप्टन अलेक्झांडर रीड यांनी ही पहिली संकल्पना आणलेली आहे. विचारतील का ह्या संकल्पनेचं, हे जी संकल्पना आहे रयतवारी पद्धतीची, ही कोण प्रवक्ता आहे, कोणी आणली, तर कॅप्टन अलेक्झांडर रीड यांनी आणली. पण याची अंमलबजावणी मात्र कोणत्या गव्हर्नर जनरलने केली, सर थॉमस मनरो. कोणी केली, सर थॉमस मनरो यांनी केली. पाठ करा, काय, रयतवारी पद्धत कोणी विस्तार केला किंवा कोणाच्या कालखंडात आली, तर सर थॉमस मनरो याच्या काळात आणली.